काल आपण पाहिलेल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड या टॉपिकमध्ये आजचा पुढचा पॉईंट आपण बघणार आहे. तो पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स कसे तयार होतात हे आपण आज पाहणार आहोत. त्याआधी आपण सेंट्रल मेटल ॲटम कशाला म्हणायचं काल पाहिलं, त्यानंतर लिगॅंड. त्याआधी आपण सेंट्रल मेटल ॲटमची डेफिनेशन अजून एकदा बघूया. सेंट्रल मेटल ॲटम म्हणजे काय? द मेटल which provide vacant म्हणजे empty orbital for coordinate bond in coordination compound is called as, त्याला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम. त्याला आपण नाव देतोय ते सेंट्रल मेटल ॲटम असं म्हणतोय. बघा काय म्हणतोय, एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला असा मेटल ॲटम जो मेटल ॲटम एमटी म्हणजेच व्हॅकंट ऑर्बिटल हा देत असतो. कशासाठी? तर प्रोव्हाइड करतोय. कशाला प्रोव्हाइड करतोय? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायला. कशामध्ये? तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. याला आपण काय म्हणतोय? सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटमचं काम काय आहे? तर एमटी म्हणजेच व्हॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड द कोऑर्डिनेट बॉन्ड. त्यानंतर आपण जो बघणार आहे पॉईंट तो लिगॅंड. आता सेंट्रल मेटल ॲटमचे आपण काल एक्झाम्पल बघितलेलीच होती. आजच्या लेक्चरला आपण काय बघतोय? लिगॅंड. तर लिगॅंड काय असणार आहे? लिगॅंड म्हणजे काय असणार आहे बघा. द ॲटम आयन्स or group of atom which have lone pair of electron used for coordinate bond formation is called as ligand. त्याला आपण काय म्हणणार आहे? लिगॅंड. बघा काय सांगतोय, एखादा ॲटम असेल, आयन असेल किंवा ग्रुप असेल, तो काय करतोय? विच हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे एक लोन पेअर असणार आहे इलेक्ट्रॉनचं, यूज फॉर द कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन. ते कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी वापरलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? लिगॅंड. त्या ग्रुपला, त्या ॲटमला किंवा त्या आयनला आपण काय म्हणणार आहे? लिगॅंड. म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे ॲटम, आयन्स किंवा ग्रुप हे सेंट्रल मेटलच्या सभोवताली सराउंडेड झालेले असतात त्याला आपण काय म्हणतोय? लिगॅंड. आणि त्या लिगॅंडकडे लोन पेअर, ॲटलिस्ट वन लोन पेअर प्रेझेंट टू द लिगॅंड. ॲटलिस्ट वन लोन पेअर is needed for formation of coordinate bond. एक तरी लोन पेअर लिगॅंडकडे असणं गरजेचं आहे. कशासाठी? तर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी. मग आता ते कोऑर्डिनेट बॉन्ड कसे तयार होतील, काय होतील ते आपण बघणारच आहोत. आता लिगॅंड बघूया. काही एक्झाम्पल आपण सांगतोय. तर एक एक्झाम्पल आपण बघतोय क्लोरीन. क्लोरीन हा काय आहे? तर क्लोरीन आहे. ह्या क्लोरीन ॲटमकडे क्लोरीन आयन आहे. हा क्लोराईड आहे. दिस वन क्लोराईड, दिस वन आयन. आता हा लिगॅंड आहे का? तर लिगॅंड कशाला म्हणणार आहे आपण? ज्याच्याकडे लोन पेअर असायला हवाय. म्हणजे लोन पेअर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायला आपण वापरणार आहोत.
मग आता बघूया आपण क्लोरीनकडे आहे का. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17. बघूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल. 1s2 2s2 2p6 3s2 3p5. This one the electronic configuration of chlorine. This first cell, this second cell, this one third cell. आता याच्याकडे किती आहे? 2 2 8 7. ऑक्टेट कंप्लीट झाले का? नाही. मग आपल्याला काय बघायचं, आउटर मोस्ट सेलमध्ये जे पियर्ड इलेक्ट्रॉन असतील त्या पियर्ड इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहे? लोन पेयर. आता 3s ऑर्बिटल, दिस वन 3s, त्यानंतर 3px 3py 3pz. यसकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. एक अपवर्ड डायरेक्शन, एक डाऊनवर्ड डायरेक्शन. कसा स्पिन आहे त्या इलेक्ट्रॉनचा? एक अपवर्ड डायरेक्शन नाही, एक डाऊनवर्ड डायरेक्शन. देन इलेक्ट्रॉन इन द 3p ऑर्बिटल्स किती आहेत? तर 5. फर्स्ट अपवर्ड डायरेक्शन फिलअप 1 2 3, 3 इलेक्ट्रॉन गेले. आता परत काय होणार? पेअर होणार 4 5, 5 इलेक्ट्रॉन. आता हे आउटर मोस्ट सेलमध्ये असलेले पियर्ड इलेक्ट्रॉन आहेत. या पियर्ड इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहे? लोन पेयर. याला आपण काय म्हणणार आहे? लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. शिल्लक असलेले इलेक्ट्रॉनची जोडी, त्याला आपण काय म्हणतोय? लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन. क्लोरीनकडे किती लोन पेयर आहेत? 1 2 3, 3 लोन पेयर. किती आहेत? 3 लोन पेयर. पण 3 बॉन्ड तयार करेल का क्लोरीन? नाही, फक्त तो एकच बॉन्ड तयार करू शकतोय. ओनली वन लोन पेयर of atom is used for coordinate bond. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायसाठी किती लोन पेयर वापरलं जातं? फक्त एकच, ओनली वन. हे झालं क्लोरीनचं एक्झाम्पल. असेच अजून इलिमेंट आहेत क्लोरीनकडे. म्हणजेच क्लोरीनची फॅमिली म्हणजे हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीकडल्या प्रत्येक इलेमेंटकडे किती लोन पेयर असणार आहेत? 3-3. म्हणजेच फ्लोरीनकडे सुद्धा 3 इलेक्ट्रॉन आहेत, लोन पेयर आहेत. त्यानंतर ब्रोमिनकडे किती असणार आहेत? 3च लोन पेयर. आयोडीनकडे सुद्धा 3च लोन पेयर. तसं नायट्रोजन फॅमिलीला आपण काल बघितलेलं. नायट्रोजन फॅमिलीकडे किती लोन पेयर आहे? 1 लोन पेयर असणार आहे. त्यानंतर ऑक्सिजन फॅमिलीकडे, ऑक्सिजन फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरकडे किती लोन पेयर असणार आहेत? 2 लोन पेयर असणार आहेत. लोन पेयर कशाला म्हणायचं तुमच्या लक्षात आले? लोन पेयर म्हणजे काय आहे? तर आउटर मोस्ट सेलमध्ये असलेले पियर्ड इलेक्ट्रॉन, जोडीनं असलेले इलेक्ट्रॉन जे असतात त्या इलेक्ट्रॉनच्या जोडीला आपण लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतोय. आणि जे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन असते असं इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमधलेच इलेक्ट्रॉन एम्प्टी ऑर्बिटल बरोबर सेंट्रल मेटल ॲटमच्या एम्प्टी ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप होऊन तो एक बॉन्ड तयार करतात. त्या बॉन्डला आपण नाव काय देतोय? कोऑर्डिनेट बॉन्ड. मग आपण यानंतर काय बघणार आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतोय ते पाहूया. कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो किंवा काय असतो कोऑर्डिनेट बॉन्ड? कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, बघा, the bond formed by empty orbital of central metal atom overlap with lone pair of electron of ligand is known coordinate bond, is known as coordinate bond. त्याला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेट बॉन्ड. बघा काय सांगतोय? असा बॉन्ड जो बॉन्ड
फॉर्म होण्यासाठी एम्प्टी ऑर्बिटल म्हणजे रिकामं ऑर्बिटल असणार आहे, जे सेंट्रल मेटल ॲटमनं काय केलेलं असेल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल. ते एम्प्टी ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ॲटम हे ज्या वेळेस एखादा लिगॅंड त्याच्याकडं लोन पेयर देऊन एकमेकाशी ओव्हरलॅप करत असेल तर त्यावेळेस तयार झालेला जो बॉन्ड असतो त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतो. एक्झाम्पल बघू आपण. हा कोबाल्ट आहे, कोबाल्ट +3 आयन. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल तर आर्गॉन 4s0 3d6. This one the electronic configuration of cobalt +3 ion. This one empty orbital, this one also d orbital. Now see this 3d6 4p 4s2. This is the electronic configuration of cobalt +3 ion. This d orbital have orbitals 3dxy, 5 orbitals of d, dxy, dyz, dxz, dx square minus y square, dz square. This one 4s orbital. Also 4p available. This 4p 1 2 3 orbitals. This one px, py, pz, and this one yes. Now electron 1 2 3 4 5 6. या कोबाल्टकडे इलेक्ट्रॉन किती झालेत 6. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक आहे. जर स्ट्रॉंग लिगॅंड आले असेल तर हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय होतील, पेअर होतील आणि इथला dx² - y² आणि dz² हे एम्प्टी ऑर्बिटल बॉन्डिंगसाठी पार्टिसिपेट करतील. पण जर वीक लिगॅंड असेल तर त्याच्या पुढचा 4s आणि 4p हे एम्प्टी ऑर्बिटल असणार आहेत, जे कोऑर्डिनेट बॉन्डसाठी अवेलेबल होऊ शकतील. आता दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया अमोनिया NH3. त्या NH3 कडे लोन पेअर किती आहे, एक आहे. हा लिगॅंड आहे. दिस वन लिगॅंड, दिस वन सेंट्रल मेटल ॲटम. हा काय सेंट्रल मेटल ॲटम आहे. आता यातल्या नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 1s2 2s2 2p3. नाव दिस वन, दिस इज द आउटर मोस्ट सेल. दिस वन 1 2 1 2 3 1 1 1. दिस इज द लोन पेयर. हे काय आहे, लोन पेयर आहे. हे लोन पेयर आणि हे 4s ऑर्बिटल एकमेकाशी काय झालं, ओव्हरलॅप झालं. काय होतंय, ओव्हरलॅप. ओव्हरलॅप झाल्यानंतर हा लोन पेयर आणि हा एम्प्टी ऑर्बिटल एकमेकाशी ओव्हरलॅप झाल्यानंतर तयार झालेला जो बॉन्ड असणार आहे तो कसला बॉन्ड असणार आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. हा एका अमोनिया मॉलिक्यूल दिला, दुसऱ्या अमोनियाने दिला, दुसऱ्या अमोनियाचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेच असणार आहे. मग हे लोन पेयर आणि px या एम्प्टी ऑर्बिटल बरोबर कोबाल्टच्या ओव्हरलॅप होऊन दुसरा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. असंच तिसरा अमोनियाकडलं तिसरा इलेक्ट्रॉन pyच्या ऑर्बिटल सोबत आणि चौथं pz सोबत, असे अनेक एम्प्टी ऑर्बिटल बरोबर लोन पेयर काय होतील, ओव्हरलॅप होतील आणि त्यापासून तयार होणारा जो बॉन्ड असणार आहे त्या बॉन्डला आपण काय म्हणणार आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजेच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी काय लागणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम लागणार आहे. जो सेंट्रल मेटल ॲटम आता एम्प्टी ऑर्बिटल कोण प्रोव्हाइड करते तर ट्रान्झिशन मेटलला ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे की तो एम्प्टी ऑर्बिटल देऊ शकतोय. आणि लिगॅंड ज्या ॲटमकडे किंवा ज्या ग्रुपकडे किंवा ज्या आयन्सकडे शिल्लक असलेले इलेक्ट्रॉनची जोडी असेल, पेयर असेल, त्या इलेक्ट्रॉनच्या पेयरला देण्याची त्याची क्षमता असेल तर त्यावेळेस तो लिगॅंड म्हणून ॲक्ट होतोय आणि त्या दोघांमध्ये एक कोऑर्डिनेट होतंय. म्हणजेच कोऑर्डिनेशन म्हणजे काय होतंय, समन्वय होतंय आणि दोघं एकत्र येऊन एक भागीदारी तयार करतात, म्हणजेच समन्वय साधतात आणि त्यापासून एक बॉन्ड तयार झालेला आहे. त्या बॉन्डला आपण काय म्हणतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड. काय डेफिनेशन सांगितले आपण अजून एकदा बघूया. द बॉन्ड फॉर्मड बाय एम्प्टी ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ॲटम ओव्हरलॅप विथ लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ लिगॅंड इज नोन ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड. कोबाल्ट काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम आहे, त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल आहेत.
लिगॅन्ड म्हणून कोण वापरला आपण तर अमोनिया. अमोनियाच्या प्रत्येक एक अमोनियानं एक लोन पेअर दिलं, दुसऱ्या अमोनियानं दुसरं दिलं, तिसऱ्या अमोनियानं तिसरं दिलं, चौथ्या अमोनियानं चौथं दिलं. असे किती अमोनिया आहेत तेवढे अमोनिया जेवढे एम्प्टी ऑर्बिटल असतील तेवढ्या सोबत काय होणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे आणि तेवढे आपण काय करणार आहे, कॉर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय तो काय बघणार आहे तर कंपाऊंड डिपेंड ऑन लेविस ॲसिड बेस इंटरॅक्शन. लेविस ॲसिड बेस इंटरॅक्शनवर कॉर्नेशन कंपाऊंड फॉर्मेशन डिपेंड आहे. आता कॉर्नेशन कंपाऊंड आपण कशाला म्हणणार आहे किंवा काय म्हणणार आहे आपण ते पाहिले, पण आता इंटरॅक्शन काय असणार आहे, लेविस ॲसिड आणि लेविस बेस हे आधी आपल्याला पॉईंट माहीत असायला हवा आहे. लेविस ॲसिड कशाला म्हणायचं आपण बघूया आधी. लेविस ॲसिड आणि दुसरं काय बघणार आहे आपण, लेविस बेस. लेविस ॲसिड म्हणजे काय, एखादा असा ॲटम असेल, आयन असेल, एखादा असा आयन असेल जो लोन पेअर ॲक्सेप्ट करतोय त्याला आपण काय म्हणणार आहे, लेविस ॲसिड. द आयन विच ॲक्सेप्ट लोन पेअर इज कॉल्ड लेविस ॲसिड. जो आयन किंवा एखादा ॲटम असेल, एखादा ग्रुप असेल जो स्वतःकडे एखादं इलेक्ट्रॉनचं लोन पेअर ॲक्सेप्ट करत असेल, इलेक्ट्रॉन लोन पेअर ॲक्सेप्ट करत असेल, काय करत असेल, द आयन विच ॲक्सेप्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज लेविस ॲसिड. मग लेविस बेस कशाला म्हणणार आहे, द आयन और ग्रुप which donate lone pair of electron is called as लेविस बेस. बघा डेफिनेशन काय सांगतोय आपण, लेविस ॲसिड कशाला म्हणायचं आणि लेविस बेस कशाला म्हणायचं आहे. काय कशासाठी बघतोय आपण तर कुठलंही कॉर्डिनेशन कंपाऊंड फॉर्मेशन होत असताना तो कशावर अवलंबून आहे, लेविस ॲसिड बेस इंटरॅक्शनवर तो डिपेंड आहे. मग त्यासाठी आपल्याला लेविस ॲसिड कशाला म्हणायचं ते माहीत असायला हवं आहे. लेविस ॲसिड म्हणजे काय असणार आहे, जो एखादा आयन असेल, एखादा मॉलिक्यूल असेल, एखादा ग्रुप असेल जो स्वतःकडे लोन पेअर ॲक्सेप्ट करण्याची क्षमता ठेवतोय, म्हणजे लोन पेअर घेण्याची प्रवृत्ती ठेवतोय, त्या ग्रुपला, त्या ॲटमला, त्या आयनला आपण काय म्हणतोय, लेविस ॲसिड. काय डेफिनेशन सांगतोय, द आयन विच ॲक्सेप्ट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज लेविस ॲसिड. मग लेविस बेस कशाला म्हणतोय तर लेविस बेस म्हणजे काय असणार आहे, एखादा ग्रुप असेल, एखादा आयन असेल किंवा एखादा ॲटम सुद्धा असू शकतो जो त्याच्याकडं असलेलं लोन पेअर हे काय करतोय, डोनेट करतोय, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय, लेविस बेस. म्हणजेच डेफिनेशन काय तयार होईल मग, द आयन और ग्रुप विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज लेविस बेस. बघा आपण अजून एकदा बघतोय, लेविस ॲसिड म्हणजे काय आहे, ॲक्सेप्ट करतोय, लोन पेअर ॲक्सेप्ट करत असेल तर लेविस ॲसिड. लेविस बेस काय असणार आहे, लोन पेअर डोनेट करत असेल तर लेविस बेस. मग आता मला कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये लेविस ॲसिड कोण असू शकेल आणि लेविस बेस कोण असू शकेल हे बघायचं आहे. लेविस ॲसिड आत्ताच आपण बघितलं, कॉर्डिनेट बॉन्ड तयार करत असताना एम्प्टी ऑर्बिटल म्हणजेच रिकाम ऑर्बिटल कोणाचं आहे, सेंट्रल मेटल ॲटमचं. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम काय करणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम लोन पेअर ॲक्सेप्ट करतंय, म्हणजेच सेंट्रल मेटल ॲटम काय असणार आहे, लेविस ॲसिड. लेविस ॲसिड काय असणार आहे, एम्प्टी ऑर्बिटल असणार आहे, म्हणजे सेंट्रल मेटल
ॲटम जो असणार आहे तो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे कॉर्डिनेट बॉन्ड तयार करताना. ॲटमकडे काय आहे तर एम्प्टी ऑर्बिटल आहेत. ते एम्प्टी ऑर्बिटल काय करतात, लोन पेअर बरोबर ओव्हरलॅप होतात. म्हणजे लोन पेअर ॲक्सेप्ट करण्याचं काम कोण करतंय, सेंट्रल मेटल ॲटम. म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, लेविस ॲसिड. सेंट्रल मेटल ॲटम प्रत्येक कॉर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय असणार आहे, लेविस ॲसिड म्हणून ॲक्ट होणार आहे. तर लेविस बेस म्हणून कोण ॲक्ट होणार आहे, लिगॅंड. जो लिगॅंड काय करतोय, लोन पेअर त्याच्याकडे असलेले इलेक्ट्रॉनचं लोन पेअर कॉर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी डोनेट करतोय. म्हणून प्रत्येक लिगॅंड हा काय असणार आहे, कॉर्डिनेशन कंपाऊंड मध्ये लेविस बेस असणार आहे. तर ह्या लेविस बेस नंतर आपण काय बघणार आहे, मग हे लेविस ऍसिड आणि लेविस बेस मधील जे इंटरॅक्शन होतंय, म्हणजेच सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅंड मध्ये जे इंटरॅक्शन होऊन बॉन्ड तयार होतोय, इंटरॅक्शन होऊन जो बॉन्ड तयार होतोय, टू फॉर्म अ बॉन्ड इज कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणून फॉर्मेशन ऑफ coordination कंपाऊंड इज डिपेंड ऑन लेविस ऍसिड बेस इंटरॅक्शन. मग आपण बघूया असं लिगॅंड कसे असणार आहेत, काय असणार आहेत. आता लक्षात आलं आपल्याला फॉर्मेशन ऑफ coordination कंपाऊंड कसं तयार होतंय, तर लेविस ऍसिड बेस इंटरॅक्शन, सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅंड हे दोघं वेगवेगळे काम करतात. लेविस ऍसिड म्हणून सेंट्रल मेटल ॲटम ऍक्ट होतोय, तर लेविस बेस म्हणून लिगॅंड ऍक्ट होतोय. लेविस ऍसिड कशाला म्हणायचा आहे, जो इलेक्ट्रॉनचं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय त्याला आपण लेविस ऍसिड म्हणणार आहे. आणि जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतोय त्याला आपण लेविस बेस म्हणणार आहे. आपल्याला कॉर्डिनेट बॉन्ड तयार होण्यासाठी लिगॅंड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, म्हणून लिगॅंड काय असणार आहे, लेविस बेस. तर लेविस ऍसिड कोण असणार आहे, एम्प्टी ऑर्बिटल प्रोव्हाइड करणारं सेंट्रल मेटल ॲटम. म्हणून तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, कुठल्याही सीईटीचा किंवा नीटच्या पॉईंटला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग आयन इज लेविस ऍसिड, देन आन्सर विल बी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणजेच लोन पेअर ऍक्सेप्टर हा काय असणार आहे, तर लेविस ऍसिड. आणि लोन पेअर डोनेटर काय असणार आहे, तर लेविस बेस. ऑलवेज इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतंय, तर लिगॅंड हा लेविस बेस असतो, तर सेंट्रल मेटल ॲटम हा काय असतो, ऑलवेज लेविस ऍसिड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये लोन पेअर ऍक्सेप्टर कोण आहे, तर सेंट्रल मेटल आयन. म्हणजे प्रत्येक सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असेल तो काय असणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला लेविस ऍसिड. आता लेविस बेस कशाला म्हणायचा आहे, लेविस बेस. लेविस बेस म्हणजे काय असणार आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटर. जो इलेक्ट्रॉनचं लोन पेअर डोनेट करतोय त्याला आपण काय म्हणणार आहे, लेविस बेस. लेविस बेसची डेफिनेशन आपल्याला लक्षात आली, काय सांगितलेली, द आयन और ॲटम और ग्रुप विच डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज लेविस बेस. मग कोण आहे, तर आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये लिगॅंडचं काम काय आहे, तर डोनेट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणून लिगॅंड हा काय असणार, ऑलवेज लेविस बेस. आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहेत, तर आपण क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड.